बांधकाम कामगार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील जे बांधकाम कामगारांची नोंदणी सक्रिय आहे, ज्यांची प्रोफाईल ऍक्टिव्ह आहे, अशा बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळाकडून गृह उपयोगी वस्तू सण, इसेन्शियल किट आणि म्हणजेच अत्यावश्यक सण आणि सेफ्टी किटचा वाटप सुरू झालेला आहे. महाराष्ट्रातील खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेला आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये अपॉइंटमेंट मिळत नसेल, तर खूप सारे आपल्या बांधकाम कामगारांचं असं म्हणणं होतं, असं कॉमेंट होते की सर आता आमच्या जिल्ह्यामध्ये इसेन्शियल किट, सेफ्टी किट आणि डिनर सेटचा अपॉइंटमेंट कधी सुरू होणार? तर मित्रांनो 27 फेब्रुवारी 2026 पर्यंत अपॉइंटमेंट मिळालेला आहे सर्व जिल्ह्यांमध्ये आणि त्याचा आता जे लक्ष्यांक आहे, त्याचा जो कोटा आहे, त्याचं जे टार्गेट आहे ते पूर्ण झालेलं आहे. तर त्याच्यानंतर आता हे कधी वाढी होईल आणि समोरचा महिना म्हणजे मार्च महिना कधी सिलेक्ट करता येईल आणि मार्च महिन्याचा अपॉइंटमेंट कधी घेता येईल, अशा खूप सारे आपल्या बांधकाम कामगारांचे कॉमेंट्स होते. तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की बांधकाम कामगारांना जे अपॉइंटमेंट सुरू होता, त्यांच्या ज्या लोकांनी अपॉइंटमेंट घेतलेला आहे अशा बांधकाम कामगारांना आता 27 तारीख म्हणजेच आज शेवटचा दिवस आहे. आज 27 तारखेपर्यंत त्यांना अपॉइंटमेंट घेतलेला होता आणि आज त्यांना वाटप सुद्धा होणार आहे. आता समोरचं जे वाटप कधी सुरू होईल, कारण मित्रांनो 27 तारखेपर्यंत ज्या बांधकाम कामगारांनी आपला अपॉइंटमेंट घेतला आहे त्यांना वाटप सुरू आहे, शिबिर सुरू आहे. सगळ्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू आहे. मंथ आहे, समोरचा जे मार्च महिना आहे ते कधी सुरू होणार, अशा आपल्या खूप साऱ्या बांधकाम कामगारांचे कॉमेंट्स होते. तर माझ्या अनुभव आणि एक्सपिरियन्स जे आहे ते छोटासा तुम्हाला सांगतो. मिनिमम आता उद्या तर 28 तारीख आहे, 28 तारखेला सुट्टी आहे, तर कॅलेंडर सुद्धा 28 तारखेचा येत नव्हता. तर माझ्या मतानं उद्या संध्याकाळी बांधकाम कामगारांची जे इसेन्शियल किट, सेफ्टी किट आणि डिनर सेटचा अपॉइंटमेंट आहे ते उद्या संध्याकाळी सुरू होऊ शकते, म्हणजे चालू होऊ शकतो आणि तुम्हाला अपॉइंटमेंट घेता येऊ शकते असं मला वाटते. का जर ते चालू झालं तर मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल, परंतु सगळ्या बांधकाम कामगारांनी वेबसाईट व्हिजिट करत राहा. वेबसाईटचा लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लावलेला आहे. तुम्ही जा, त्याच्यावरती क्लिक करा आणि मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही ते अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी प्रयत्न करू शकता, घेऊ शकता आणि तुम्हाला कसं घ्यायचं याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ आहे. ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता. आता ते प्रोसेस तुम्हाला समजलेली असेल, ते व्हिडिओ तुम्ही कदाचित पाहिलेला असेल, नाही पाहिला असेल तर जाऊन पाहू शकता. तर मित्रांनो आता जे मार्च महिना आहे याचा जे अपॉइंटमेंट आहे, मला असं वाटते उद्या संध्याकाळी, रात्री किंवा सकाळी किंवा रात्री अपॉइंटमेंट भेटू शकते. पुढचा महिना मार्च महिना येऊ शकतो. जर आला तर मी व्हिडिओच्या माध्यमातून मी सुद्धा सांगेल. तुम्ही जर वेबसाईट चेक करत राहा, वेबसाईट वेळोवेळी पाहत राहा आणि मला अपडेट मिळाली तर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच सांगेल. जर उद्या झाली नसेल तर जर वेबसाईट उद्या अपॉइंटमेंट भेटला नाही तर मला असं वाटतं की 1 तारखेला 100% वेबसाईट चालू होऊ शकते. वेबसाईट अपॉइंटमेंट तुम्ही घेऊ शकता. अशी अपडेट जशी मला अपडेट मिळाली तर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. आता सध्या घडीला छोटीशी ही माहिती होती की सध्या महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या बांधकाम कामगारांनी अपॉइंटमेंट घेतला आहे आणि त्यांना वाटप सुद्धा चालू आहे. त्यांनी सण सुद्धा घेतले असेल. आता मार्च महिन्याचा जे अपॉइंटमेंट आहे तुम्हाला उद्या रात्री किंवा उद्या सकाळी किंवा रात्री वाटप म्हणजे अपॉइंटमेंट सुरू होऊ शकतो किंवा मग 1 तारखेला 1 मार्चला अपॉइंटमेंट सुरू होऊ शकतो. तर वेळोवेळी वेबसाईट व्हिजिट करत राहा. मला अपडेट मिळाली तर मी व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील कोणत्याही जिल्ह्यात अपॉइंटमेंट सुरू झाला, जशी मला अपडेट मिळाली तर व्हिडिओच्या माध्यमातून, शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचण्याची मी प्रयत्न करेल. तर ही छोटीशी माहिती होती, कारण खूप सारे बांधकाम कामगारांचे कॉमेंट्स होते ऑफलाईनमध्ये, सर्वांना उत्तर देणे थोडंसं पॉसिबल नव्हतं, म्हणून एक छोटासा व्हिडिओ तयार करून तुमच्यासोबत मी माहिती शेअर केलेली आहे. तर उद्या सकाळी आणि संध्याकाळी चेक करा आणि मला अपडेट मिळाली तर मी बी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच सांगेल. आणि तुम्ही वेबसाईट चालू झाल्यानंतर आपला अपॉइंटमेंट नक्कीच बुक करा, कारण अपॉइंटमेंट बुक केल्यानंतर तुम्हाला जे शिबिर निवडायचं आहे ते शिबिर जवळचा निवडा. तुम्हाला ज्या शिबिरमध्ये जाऊन तुम्हाला संच घ्यायचा आहे. पण सध्याला अजून महाराष्ट्रामध्ये मार्च महिन्याची अपॉइंटमेंट सुरू झालेली नाही. जशी अपडेट आली मी व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच सांगेल. तर ही छोटीशी माहिती होती. चांगली वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि मित्रांमध्ये नक्की शेअर करा.